चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचं आहे. टीम अजय 74 आई गावदेवी कैवे पेन आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतील हिमांशू इंटरप्राइजेस वयवली. या दोन टीममध्ये घमासान युद्ध सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा. टीम हिमांशू इंटरप्राइजेस वयवली संघ आपण देखील आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. नुकतीच ज्यांची उपस्थिती आदरणीय विशाल भाऊ बोबडे यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय आणि प्रतीकजी खेडकर यांचं आगमन देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते सुयोग म्हात्रे आणि ऋषी चौधरी. मागच्या मॅचमध्ये देखील एक सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. टीम ज्या प्रकारे विजय संपादन केला होता हिमांशू इंटरप्राइजेस वयवली या टीमने आणि भरपूर चांगली कामगिरी त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. चला तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल सुयोग म्हात्रे आणि ऋषी चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 प्रसाद पाटील मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय. आमदार चषक 2026 हे पर्व विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा भला मोठा टेनिस बॉल क्रिकेटचा एक भला मोठा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय आणि चतुर्थ 50,000 रुपये आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण जर आपण पाहिलं ना तर 2 व्हीलर बाईक देखील जी होंडा शाईन कंपनीची आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगमध्ये असलेली बाईक देखील मॅन ऑफ द सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद पाटील आलाय. चला पंच खेळाडूंना ताकीद द्या अथवा कैवे संघ 1 षटक कमी केलं जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. मॅच ऑन. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. गुल 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 आणि फलंदाज सुयोग म्हात्रेची दांडी गुल होत असताना गोलंदाज प्रसाद पाटीलला मिळते हे पहिलं यश. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या समोर सध्याच्या घडीला साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या देखील सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज आतापर्यंत गमावलाय. नवीन फलंदाज पार्थ देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत या मॅचच्या दरम्यान मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या समोर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. आपल्या हक्काचा
आमदार चषक 2026 चे पर्व या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. अलॉंगो कार्पेट एक सिंगल कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकाच धाबेवर समाधान मानावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. NG कन्स्ट्रक्शन आदरणीय निलेशजी गायकवाड यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु या क्षणाला अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय. रोहित त्या ठिकाणी तैनात होता. कळवे गावाचा हा सुपरस्टार सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. काय झेल पकडलाय रोहितने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. सेकंड अटेम्प्टला बॉल केला आणि त्यानंतर जी झेप त्याने घेतली ती झेप देखील सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळाली. रोहित पाटील सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळाला. एक गडी दोन गडी बाद एक रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज रत्नदीप चौधरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तर रोनलजी पवार, रोनलजी ओवाळ यांना मी आमंत्रित करतोय की कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 1 रन. मेगा फायनल ग्रँड फिनाले ज्याच्यासाठी केला होता अट्टहास की ज्याचा शेवट गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने जी मेहनत घेतली आदरणीय राहुलदादा बोर्डे व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून जो संकल्प पाहिला होता या स्पर्धेचा आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. वेग भन्नाट होता. या क्षणाला स्टंपिंगची अपील केली, परंतु अपील देखील या ठिकाणी फेटाळण्यात आली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर एकच रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल प्रसाद पाटीलने आतापर्यंत रिलीज केले. 2 महत्त्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत आणि काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगले लेन चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तिसरा विकेट देखील प्राप्त केला या षटकामध्ये. सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये भरपूर चर्चेमध्ये आलाय अजय 74 आई गावदेवी कैवे पेन संघ. एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होता आणि 3 गडी बाद 1 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 3 गडी बाद 1 रन. 1 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 सुशांत आलेत. सुशांत मोकल या मोमेंटला पहिला बॉल आपले इरादे स्पष्ट केले सुशांत मोकलने. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील कळवे गावाचा सुपरस्टार, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये कैवे गावाचं नाव खेळाडूने उंचावलं. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या
आणि तो खेळाडू मात्र सध्याच्या स्थितीला या मेगा फायनलमध्ये देखील चांगलं प्रात्यक्षिक साकारतोय. फुलटॉस होता, थोडंसं दडपण आलं परंतु गलीच्या दिशेने फिल्डर तैनात होता. चांगला प्रयत्न सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. फ्रीडची संधी असेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. फ्रीडचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय, परंतु फ्रीडचा बॉल झेलपासून थोडासा दूरवर होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आतापर्यंत 6 रन धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. जो संघ जिंकेल त्या टीमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कळंबोलीमध्ये सातत्याने ज्या प्रकारे आजच्या रात्रीमध्ये लिहिला जाईल आणि ज्या ज्या वेळेस या स्पर्धेची चर्चा केली जाईल ना त्या वेळेस त्या विजेत्या टीमचं नाव मात्र प्रत्येकाच्या ओठावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण जो संघ जिंकेल तो इतिहास घडवेल. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या पर्वाचा मानकरी कोण होणार? एकीकडे पनवेल तालुक्यातील संघ खेळतोय तर एकीकडे पेन तालुक्यातील संघ खेळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सुशांत मोकल, सुशांत यांचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल डीप पॉइंटला, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. सुशांत मोकल, शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. 10 रन आतापर्यंत होतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, फिल्डर तैनात, पकडलाय झेल आणि आणखीन एक धक्का. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर होता, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल
दुसरी धाव देखील घेत असताना फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आदरणीय निलेशजी गायकवाड साहेब यांचं आगमन देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम, सुस्वागतम. चला 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. हिमांशू इंटरप्राइजेस वयवली या टीमने ग्रँड फिनाले मेगा फायनल आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 रात्रीमध्ये 32 संघांचा सहभाग, 8 इंटर कॉलनी असा टोटल 40 संघांचा थरार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात. अजूनही शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील केलाय लॉफ्ट, टायमिंग प्रॉपर. याच फटक्याची प्रतीक्षा होती हिमांशू इंटरप्राइजेस वयवली या टीमला आणि विशालच्या बॅटमधून येतो हा विशालनीय फटका षटकार. वेग भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. वर 5 अशी स्थिती. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फिल्डर तैनात. 6वा विकेट देखील गमावलाय. वेग भरपूर होता, परंतु या क्षणाला लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला.
चला मॅच आपण या बॉलवर देखील आक्रमण केले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव देखील पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत एका रनच्या साह्याने 20 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अंगाचा वेध घेतला, जसा टप्पा पडला वेग भरपूर होता. डॉट बॉलची समाप्ती. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला रन मिळतील 4. हा येतोय चौकार. आदरणीय मंगलजी पालेकर साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम. वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा लास्ट बॉल. 24 रन. 2026 चे पर्व आदरणीय राहुल भाऊ बोर्डे आयोजित आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या मेगा फायनल ग्रँड फिनालेचा मानकरी कोण होईल, त्यासाठी चालू असलेली लढत आणि या मेगा फायनलच्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा शेवटचा बॉल. वेग भरपूर चांगला होता आणि 24 रन झाल्यात आणि 25 रनचं टार्गेट असेल तर चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. प्रेक्षक आपण पाहतोय एन्जॉय करतात.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 24 बॉलमध्ये करायच्यात 25. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. हिमांशू एंटरप्राइजेस वयोवली संघ. चोवीस मध्ये करायच्यात 25. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. उद्याच्या दिवसामध्ये जे जे या स्पर्धेमधील जे घटक असतील, हे जे खेळाडू असतील, सकाळी उठल्यानंतर ते म्हणतील की की कालची रात्र नव्हे तर आम्ही काल दिवसापर्यंत चांगलं प्रदर्शन केलं. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 25 रनचं टार्गेट आहे. अजय 74, गावदेवी कैवे पेन या टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील हे दोन्ही मातब्बर सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. तर गोलंदाजीसाठी ऋषी चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय निलेशजी गायकवाड साहेब आणि रुणालजी ओवाळ या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आम्ही किरणदादा वाघमारे यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. फिल्डर थोडेसे फंबल झाले, परंतु फक्त आणि फक्त एका धाबेवर समाधान मानावं लागेल. परंतु या क्षणाला ही पहा, शितियाची छपाई, दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु सुशांत मोकलने रोखलंय फलंदाज प्रसाद पाटीलला. अजूनही 23 रन पूर्ण करायचे आहेत आजच्या या चौथ्या रात्रीमध्ये. सध्याच्या घडीला पहाट उजाडली, काही क्षणामध्ये सूर्योदय देखील होईल, कारण घड्याळात देखील ठीक 5:20 होत आहेत.
अनेक माता भगिनी अनेक बंधू सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे वॉकिंग करतात जॉगिंग करतात त्यासाठी आपल्याला या क्रीडा गणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आलाय, या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. 6 रन आतापर्यंत होतात. अजूनही 19 रनची गरज आहे. टायमिंग प्रॉपर होतो. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळतात 4. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 10 रन आतापर्यंत होतात. अजूनही 15 करायच्यात येणाऱ्या बॉलमध्ये. सुशांत मोकल सध्याच्या घडीला पेन तालुक्याचा हा सुपर 4. आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कळंबोली पनवेल या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने या रात्रीमध्ये चमकदार कामगिरी करतोय विजेता पद पटकावण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. डॉट बॉलची समाप्ती. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. 11 रन आतापर्यंत होत्यात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर समीकरण बदललंय. 18 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 14 रन. 18 बॉल 14ची आवश्यकता आहे. चला 18 मध्ये करायच्या 14. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 17 मध्ये आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 18 मध्ये अजूनही 13 करायचे आहेत. पुन्हा एकदा पल्लू स्कूप खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज सज्ज होतात. कट केलाय. टायमिंग प्रॉपर. कल्पकता नेत्र दीपक फटका पाहायला मिळालाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 16 रन. अजूनही 9 धावा दूर आहे विजयापासून. विजेता पद पटकावण्यासाठी टीम अजय 74 आई गावदेवी कैवे पेन हा संघ मात्र संघर्ष करतोय. प्रतिस्पर्धी हिमांशू एंटरप्राइजेस वयवली या टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना
पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय. रन मिळतील 4 आणि 20 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही 5 रनची गरज आहे. झेलची संधी परंतु एक सोपा झेल मोक्याच्या क्षणी सोडण्यात आलाय. अजूनही 5 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी थोडासा विजयाचा जवळीक आलाय. सध्याच्या घडीला टीम अजय 74 आई गावदेवी कैवे पेन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या क्षणाला झेलची संधी हार मानण्यासाठी हिमांशू इंटरप्राइजेस वयवली संघ देखील तयार नाही. अजूनही धावा पूर्ण करायच्यात त्या म्हणजे 5 रन. चला करंजाडे संघ आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि रिस्का 11 माहुलगाव आपण देखील यायचं आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्या आणि अजूनही 3 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 3 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 3 धावा अजूनही दूर आहे विजयापासून. गुलाबी थंडीमध्ये भरपूर चांगली एन्जॉय केली सर्वच खेळाडूंनी ही स्पर्धा आणि इतिहास राहील या स्पर्धेचा की या स्पर्धेचे मेगा फायनल देखील आतापर्यंत 5:28 झालेत. माणसं अगदी वॉकिंगला आलीत. कोणी जॉगिंग करते, कोणी सकाळी कामाला जाते. चला 3 धावा दूर आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्विच इट केलाय टायमिंग प्रॉपर परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. हार मानण्यासाठी तयार नाही. जर फायटिंग स्कोर जर उभारला असताना टीम हिमांशू इंटरप्राइजेस वयवली या टीमने तर या मॅचमध्ये कुठेतरी एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळाला असता. अजूनही 11 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 3 रन. 11 बॉल 3ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. सलगचा दुसरा बॉल देखील निर्धाव आलाय. ज्या प्रकारे आपण मॅच पाहिली अंबापाडा विरुद्ध हायवे दिवा त्या मॅचमध्ये हायवे दिवा टीमच्या बॉलरने 6 बॉलमध्ये 3 रनची गरज असताना सामना जिंकला होता. परंतु सध्याच्या घडीला 10 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 3 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय.
एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. अजूनही 2 धावा दूर आहे विजयापासून. अजूनही 2 धावा दूर आहे विजयापासून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल की काय अशी उत्कंठा लागली. दोन रन अजूनही दूर आहे. या बॉलवर हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड साठी कॉल. परंतु या क्षणाला आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या पर्वाचा विजेता ठरलाय अजय 74 आई गावदेवी पेन कैवे संघ ठरलाय.